गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. आश्चर्यच आहे. देवाच्या नावाला काळानं भूतानं घाबरावं, पण तुकोबारायांच्या नावाला भूत घाबरतं, यम घाबरता. हे आश्चर्य आहे. मग कोणीतरी विचारलं तुकोबारायांना, महाराज किती मोठी आश्चर्य आहेत तुमच्या चरित्रामध्ये, एवढे आश्चर्य, तुम्हाला काही जादू टोना वगैरे असलं काही जमतं की काय? असले आश्चर्य, एवढं सगळं अद्भुत तुमच्या जीवनामध्ये घडतं, हे कसं काय शक्य आहे? महाराज बोलले, हे आमचं अजिबात कौतुक नाहीये. जे काही आमच्या चरित्रामध्ये, आमच्या जीवनामध्ये आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात, हे सगळं श्रेय आमच्या भगवान परमात्म्याला जातं. आमच्या भगवान परमात्माची अशी विशेष कृपा आहे, आमच्या भगवंताचं असं विशेष प्रेम आहे की त्यानं आमच्या चरित्राला नवलाई प्राप्त करून दिलेली आहे. भगवंताच्या प्रेमाचा हा भाग आहे. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. माझ्या विठोबाचा प्रेम आपणची देव होय गुरु. तुकोबाराय म्हणतात, आमच्या चरित्रामध्ये, आमच्या जीवनामध्ये जे काही आश्चर्य दिसतंय तुम्हाला, त्या
त्यात आमचं काहीही त्याच्यामध्ये कौतुक नाहीये किंवा आमचं स्वतःचं काहीच योगदान नाहीये. जे काही आमच्या चरित्राला सौंदर्य प्राप्त झालं असेल हा आमच्या भगवंताचा आमच्यावरती असणारा विशेष प्रेमाचा भाग आहे. पहा, या बोलण्यातून या भावनेतून खूप काही शिकण्यासारखं आहे बरं. मरळ खूप स्वतःच्या जीवनामध्ये डेव्हलप व्हा. स्वतःच्या जीवनात तुम्ही श्रीमंत व्हा, ज्ञानवान व्हा, गुणवान व्हा, धनवान व्हा, पद प्रतिष्ठा, खूप काही स्वकष्टावरती स्वबळावरती ईश्वर काय असेल ना खूप मोठे व्हा. पण जेव्हा तुम्ही समाजामध्ये नावलौकिकाला याल, खूप श्रीमंत व्हाल किंवा एखादं पद तुम्हाला प्राप्त होईल, तर ते जे पद मिळाल्यानंतर, धन प्राप्त झाल्यानंतर एक चूक करायची नाही. फक्त आपण खूप मोठं व्हायचं, फक्त चूक करायची नाही. कोणती? या पठ्ठ्यानं केलं. मी माझ्या बळावर मोठा झालो एवढं मात्र बोलायचं नाही. ही चूक करायचीच नाही. खूप श्रीमंत व्हायचं, खूप गुणवान व्हायचं, खूप धनवान व्हायचं, पण श्रेय गुरुला आणि परमेश्वराला द्यायचं, स्वतःला घ्यायचं नाही. जर मिळालेलं टिकवायचं असेल तर श्रेय गुरुला द्या, आपल्या श्रद्धास्थानाला द्या, आईवडिलांना द्या, भगवंताला द्या, तर मिळालेली गोष्ट टिकून राहील. आपल्याकडनं गडबड नेमकी हीच होते. खूप लोक कष्ट करतात, खूप काही मोठे होतात, पण एक चूक करतात. पठ्ठ्यानं केलं इथेच चुकतात. हे झालं की आपण फसलो. इथे शिकण्यासारखं आहे. तुकोबाराय म्हणतात ते आमचं काहीच योगदान नाहीये. जे काही घडलं असेल ते आमच्या भगवंतानं आमच्यावर केलेल्या प्रेमाचा तो परिणाम आहे, त्याचा तो प्रभाव आहे. आता दुसरा एक मुद्दा या पहिल्या चरणात चिंतनासारखा आहे. एरवी कीर्तनामध्ये आपण एक भक्त भगवंतावरती किती प्रेम करतो हेच ऐकतो आपण, पण आज भगवान आपल्या भक्तावर किती विशेष प्रेम करतो त्याचं चिंतन करायचं आपल्याला. भक्तानं भगवंतावर प्रेम करणं ही झाली भक्ती, पण भगवंतानं भक्तावर प्रेम करणं ही भक्तीची पराकाष्ठा. याच्या पुढे जाऊन आणखी बोलते. आपण मंदिरात जाणं, भारतभाऊ, आपण मंदिरात जाणं ही झाली आपली भक्ती, पण मंदिरातला देव आपल्या घरी येणं ही भक्तीची पराकाष्ठा. आपण देवासाठी रडणं ही झाली आपली भक्ती, पण देवानं आपल्यासाठी रडणं ही भक्तीची पराकाष्ठा. आपण देवाला काही बाई मागणं ही झाली भक्ती, पण देवानं भक्ताला मदत मागणं ही भक्तीची पराकाष्ठा. आपण देवाचं उचिष्ट खाणं त्याला आपण प्रसाद म्हणतो. आपण देवाचं उचिष्ट खाणं ही झाली भक्ती, पण भगवंतानं भक्ताचं उष्ट खाणं भक्तीची सफलता पराकाष्ठा. तुम्ही म्हणाल देव कुठं भक्ताचं उष्ट खातो का? का खात नाही? कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम. भगवान भक्ताचं उष्ट खातो, पण भक्ती तेवढी तयारीची असली पाहिजे आपली. देवानं भक्ताचं उष्ट खाणं भक्तीची पराकाष्ठा आहे. आपण देवाचं भजन करणं ही झाली भक्ती. आपण देवाचं भजन करणं ही झाली भक्ती, पण देवानं भक्ताचं भजन करणं भक्तीची पराकाष्ठा. प्रश्न पडाल तुम्हाला, देव कुठं भक्ताचं भजन करतो का? का करत नाही? वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त होऊन गेली, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. ती भगवंताचं भजन करत होती, नवल नाही, भगवानच तिचं भजन करत होते. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी नाव आहे तिचं, महिला भक्त आहे ती. तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत.
अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना, त्या दोन कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव अगदी बरोबर आहे. तिचं नाव राधा आहे. राधा कृष्णाचं भजन करते, काय नवल. कृष्णच राधेचं भजन करतायत. कृष्ण भजन करतात, काय नवल. 33 कोटी देवता राधेचं भजन करतात. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे. राधा राणी सारखी भक्ती आपल्या जीवनात घडावी याच्यासाठी टाळी वाजून प्रेमानं आमच्या सोबत भजन करा. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे. शिवजी के डमरू से आवाज आई, शिवजी के डमरू से आवाज आई, शिवजी के डमरू से आवाज आई, शिवजी के डमरू से आवाज आई. राधे 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 संवाद चाललाय की सगळी देव राधेचं भजन करताय. देव करताना आपण गप्प बसलोय. माझ्या मागे म्हणा, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे. अण्णा इकडं ना आवाज थोडा कमी येतोय. आवाज कमी येतो इकडे. थोडं सगळे मिळून म्हणा जोरात. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णू बोले राधे राधे. वाह वाह. शिवजी के डमरू से आवाज आई, राधे 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 राधे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे म्हणा. मरळ खरंच खूप छान म्हणताय तुम्ही. म्हणजे तुमचं भजन ऐकून मरळ मध्ये माझी मरगळ निघून गेली बरं. सगळ्यांनी हात उंच करा प्रेमानं. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे म्हणा. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, बोलो राधे राधे, राधे बोलो राधे राधे. बोलो राधे राधे, राधे बोलो राधे राधे, राधे 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 राधे. बोल राधा राणी सरकार की जय. खूप धन्यवाद सगळ्यांचे. भक्ती अशी करावी. आपण देवाचं भजन करतो, काय नवल. देवानं आपलं भजन करावं ही भक्तीची पराकाष्ठा. हाच भाव या अभंगात आहे. हाच भाव की एक भक्त भगवंतावर प्रेम करतो, भक्ती झाली. पण भगवंतानं भक्तावर विशेष प्रेम करणं ही भक्तीची पराकाष्ठा. मग इथे तुकोबाराय सांगतात भगवंताचं भक्तावर असणारं प्रेम. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. मरळ प्रेमाचे 2 प्रकार आहेत. एक व्यावहारिक प्रेम आणि एक परमार्थिक प्रेम. एक जीवाचं प्रेम, एक देवाचं प्रेम. व्यावहारिक जे प्रेम आहे ना ते कमी जास्त होतं. ते कधी वस्तूवर, कधी व्यक्तीवर.
कधी व्यक्तीवर, कधी वस्तूवर. व्यावहारिक प्रेमामध्ये जर प्रेम करण्याची जागा चुकली तर माणसाचं पतन होतं, नाव खराब होतं, जिंदगी बर्बाद होते जर प्रेमाची जागा चुकली तर. पण परमार्थिक प्रेमामध्ये नाव खराब होत नाही, नाम उंचीला जातं आणि ते परमार्थिक प्रेम माणसाला अजर अमर करतं. ही परमार्थिक प्रेमाची ताकद आहे. पण व्यावहारिक प्रेम कधी कधी त्याच्यात फसगत होते माणसाची. का? ते बदलतं ना, ते कमी जास्त होतं, कायम टिकून राहत नाही व्यावहारिक प्रेम. ते कधी वस्तूवर असतं तर कधी व्यक्तीवर असतं. माझं बोलणं तुम्हाला कळावं याच्यासाठी एक साधारण उदाहरण देते. एक श्रीमंत घरची बाई होती. सोन्या नाण्याचा खूप छंद तिला. सोनं एवढं आवडायचं की सोन्यापुढे सणाची सुद्धा किंमत नाही, एवढं तिला सोनं आवडायचं. सण आला की मालकाला म्हणायची, या सणाला कोणता दागिना घेता? प्रत्येक सणाला तिला दागिनाच पाहिजे आणि विशेष करून संक्रांतीच्या सणाला तर मोठा दागिना पाहिजे. संक्रांतीचा सण तोंडावर आलेला, मालकाला म्हणते, मालक या सणाला मला कोणता दागिना घ्याल तुम्ही? तो म्हटला, अगं तुला सर्वच दागिने आहेत. आता भारतात असा एकही दागिना राहिला नाही की तो तुझ्याकडे नाही म्हणून. आणि खरंच तिला सर्वच दागिने होते, एवढे दागिने तिला. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा, नकात नट घालूनी सगळा थाटमाट करूनी, सगळा थाटमाट करूनी, नेसले गा नेसले शालू पैठणचा, नेसले गा 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 शालू पैठणचा. डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा, नाकात नथ घालुनी, सगळा थाटमाट करूनी. मरळमध्ये दाखवायला नाही हो, असली बाई होती डेंजर. तिला खूप दागिन्याचा छंद. ती मालकाला म्हणते, मला भारतातला दागिनाच नको, मला अमेरिकेतून घेऊन या. किती आगाऊ बाई म्हणावी लागेल. अमेरिकेतून दागिना आणा म्हणते. तिचा मालक वैतागलेला. तो म्हटला, ठीक आहे अमेरिकेतून घेऊन येतो. तो उठला आणि गेला पंढरपूरला. वडारी मामाला म्हटलं, वडारी मामा असा सुंदर 2 किलोचा वरवटा बनवा, लागल तेवढे पैसे घ्या. 2 किलोचा वरवटा बनवला दगडाचा. लोहार मामाकडे गेला, त्याला साखळदंड बसवला. सोनार मामाकडे आला, असलं पॉलिश मारलं जणू काही खरंच आहे, असलं बनवलं. आणि गिफ्टच्या दुकानात गेला आणि पॅकिंग एवढं छान केलं ना, पॅकिंग पाहिलं कीच असं वाटेल की वस्तू किती भारी असेल म्हणून आतमध्ये. नाहीतरी येतात त्या आता अलीकडे पॅकिंगला तर फसतात लोक. आता फक्त पॅकिंग चांगलं पाहिजे. आपलं सुद्धा पॅकिंगच चांगलं आहे, पण याच्यात किती घाण आहे याचा अभ्यास करतोय का आपण कधी? ज्या डोळ्यांना आपण म्हणतो हरिणीसारखे डोळे आहेत, सकाळी उठल्या उठल्या ते डोळे पाहावेत आपणच आपले, दुसऱ्यांना नका दाखवायला जाऊ. किती
घाण येते डोळ्यातून. ज्या नाकाला म्हणतो आपण काय नाक आहे तलवारीच्या धारेसारखं, या तलवारीच्या धारेसारख्या नाकाला श्रावणातली धार लागावी मग पावसासारखी. मग हे नाक किती सुंदर आहे ते लक्षात येत आहे. फक्त पॅकिंग छान आहे दादा, आज सगळी घाणच आहे. रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम, देख इसकी सुंदरता हो जाती नींद हराम. ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है. फसतोय आपण, सावध राहायचं. पॅकिंगला पाहून आपली फसवणूक होणार नाही याच्यासाठी आपणच आपली काळजी घ्यायची. पॅकिंग छान केलं, तो माणूस घरी दारात आला, पाहिलं ते पॅकिंग, तिला एवढा आनंद झाला, हातातला बॉक्स हिसकावून घेतला. पाणी पाहिजे का मालकाला ते सुद्धा विचारलं नाही, बॉक्स फोडला, गळ्यात घातलं. मान खाली गेली तिची, कारण ते 2 किलो आणि साखरदंडन ते मिळून अर्धा किलो, 2.5 किलो वजन होतं. मानेला 2.5 किलो वजन कसं सहन होईल? मान खाली वाकली. बाई मोठी विचित्र, तिनं असं पाहायची कपाटामध्ये. मालक म्हणतात, काय गळा दिसतोय तुझा, अख्ख्या मरळमध्ये तुझ्यासारखा दागिना नाही बघ कुणाला, काय सुंदर गळा दिसतोय तुझा. मालकानं कौतुक केलं, पण पोट कुठं भरतंय. ती म्हटली, मालक हा दागिना काही मला भारतातला दिसतच नाही. तो म्हटला, तू तर म्हटली होती अमेरिकेतून घेऊन या, मी तिकडून घेऊन आलोय. मालक, नाव काय याचं? वरवटा मॉडेलिंग. वरवटा मॉडेलिंग असलं कसलं नाव? अगं हे दुसऱ्या देशातलं नाव आहे त्याच्यामुळे. ती म्हटली, बाई हे वरवटा मॉडेलिंग मला काही जमणार नाही, मी वरवटाच म्हणत. ती म्हणे, तुला काय म्हणायचं ते म्हण. आता मालकानं एवढं कौतुक केलं तरी तिचं पोट कुठं भरतंय. तिच्या एकच डोक्यात, गल्लीतल्या सगळ्या बायांना पाहिलं पाहिजे, पण सणासुदीला बाया स्वतःच्या घरचा सण सोडून आपल्या घरी कशाला येतील. म्हणून तिनं घरात मिक्सर आहे, पूर्ण यंत्र आहे, गाळण आहे, हे सगळं असताना सुद्धा कोपऱ्यात पडलेला पाटा वरवटा उचलला आणि दारात पुरण वाटायला बसली, ते वरवटा गळ्यात घालून. ते गळ्यात ते काढच ना त्याला. काही जरी चूल जरी फुकायला लागली तर वरवटा गळ्यातच. चपाती लाटायला लागली, वरवटा गळ्यातच. तिचा स्वतःचा मेकअप करायला लागली तरी वरवटा गळ्यात. चहा बनवायला लागली, वरवटा गळ्यात. म्हणजे ती काढच ना. आणि मग दारात पुरण वाटायला बसली, पण वरवटा गळ्यातच होता. का? तिच्या डोक्यात आपण पुरण वाटायला बसू. मग तो अलंकार असा, दारातून राधा आसरा दगडा धोंडा केसरा मंडा सुरेखा शीतल मेघा कांचन श्यामा या सगळ्या जातील दारातून. माझ्या गळ्याकडे पाहतील, म्हणतील, अक्का हे काय घातलंय गळ्यात, हा अलंकार कोणता आहे? मग माझ्याकडे असेल त्यांच्याकडे नसेल. म्हणून दारात पुरण वाटायला बसली. पण मरळ तुम्हाला सांगते, तुम्ही काही कुणाला सांगू नका.
ते वरवटावर पाट्या वरवटावर पुरण वाटायला लागली ना, तर हातातला वरवटा पुढं गेलं की गळ्यातला मागं यायचा. हातातला वरवटा पुढं गेला की गळ्यातला मागं यायचा. एवढं तिला लागलं, एवढं लागलं. एक बाई म्हणते, अक्का काही दागिना दिसतोय तुम्हाला, आणि कुठून आणलाय हा दागिना? मग विचारल्यावर तर जोरातच पुरण वाटायची. मग तर कौतुक केलं की जोरातच पुरण वाटायची. शेवटी तिला एवढा वरवटा लागला, तो संध्याकाळी तिनं तो वरवटा काढला आणि दिला फेकून. म्हटली मला एवढं लागलं, आता मला दवाखान्यातच जावं लागेल. दृष्टांत संपला. दृष्टांतातून एकच सांगायचंय, हे व्यावहारिक प्रेम आहे. वस्तूचं कौतुक वाटलं, नवल वाटलं तर गळ्यात घातली, त्याच्यापासून त्रास झाला तर ती टाकून दिली. हे व्यावहारिक प्रेम. ते कमी जास्त होतं, ते बदलतं, ते कधी व्यक्तीवर कधी वस्तूवर. हे व्यावहारिक प्रेम आहे. पण माझ्या परमात्माचं प्रेम, देवाचं प्रेम, परमार्थिक प्रेम हे काही निराळं आहे, काही विशेष आहे. परमार्थिक प्रेम, ईश्वराचं प्रेम तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी रामायणातला एक भाग सांगते. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. रामायणातला प्रसंग आहे का? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4 भावंड लहान आहेत. बालपणी खेळ खेळतायत. रामाची इच्छा झाली आपल्याला खेळ खेळायचा. राम म्हणतात चला खेळ खेळू. अंगणामध्ये आले. अंगणात आल्यानंतर राम म्हणतात आपल्याला चेंडूचा खेळ खेळायचा आहे, त्याच्यासाठी 2 गट तयार करायचे आहेत. 2 गट तयार व्हा असं बोलल्याबरोबर लक्ष्मणजी फार सतर्क आहेत. लक्ष्मणजी म्हणतात दादा काय 2 गट तयार व्हा, मला तुझ्या गटात घ्यायचं असेल तरच हा लक्ष्मण खेळात, नाही तर आत्ताच निघालो बाजूला. लक्ष्मणजी रामावरची अशी श्रद्धा आहेत की ते खेळात सुद्धा रामाच्या विरोधात जायला तयार नाहीत. वास्तव काहीच नव्हतं, पण खेळात सुद्धा रामरायाच्या विरोधात जात नाहीत. एवढी प्रचंड श्रद्धा म्हणजे लक्ष्मणजी आहेत. राम म्हणतात ठीक आहे लखन, तू काही खेळातून बाजूला जाऊ नको, तुला माझ्या गटात घेतो. लक्ष्मणजी जर रामाच्या गटात येत असतील तर खाली राहिले 2, भरत आणि शत्रुघ्न. आता गट तयार करा म्हणायची गरज आहे का? आपोआप गट तयार झालाय. पण राम प्रत्येकाच्या मनाचा एवढा विचार करतायत ना. राम म्हणतात भरता तुला जर हा गट मान्य असेल उरलेला तरच खेळ खेळू, नाही तर खेळ मोडू. भरतजी समर्पण आहेत. भरतजी म्हणतात दादा तुझा खेळ पूर्ण होण्यासाठी तू जर मला विरोधी गटात उभं करणार असशील ना तर मी विरोधी गटात सुद्धा उभा राहायला तयार आहे, पण तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे, याला समर्पण म्हणतात. मी आता जे बोलते ते तुम्हाला कळावं याच्यासाठी सांगते. समर्पण म्हणजे काय? समर्पण म्हणजे स्वतःच्या सुखाला तिलांजली, आणि ज्याच्यावर आपलं प्रेम आहे तो सुखात राहिला पाहिजे, त्याचा अर्थ समर्पण आहे. नारदजी एकदा गोपिकांकडे आले. गोपिकांना म्हणतात देवाचं डोकं दुखतंय, आणि जो भक्त स्वतःच्या पायाखालची माती देईल त्या मातीनं देवाचं डोकं राहील, पण जो पायाखालची माती देईल तो नरकात जाईल. आतापर्यंत कितीतरी भक्तांना विचारलं होतं, सगळ्यांनी नाही देणार म्हणून सांगितलं, पण गोपिका नाचायला लागल्या. त्या म्हणतात नारदजी पोते भरून घेऊन जा, आमच्या पायाखालची माती आमच्या कन्हैयाच्या कपाळाला लावा. नारदजी बोलले अगं वेड्या आहात का? तुमच्या पायाखालची माती जर कृष्ण कन्हैयाच्या कपाळी लागली तर नरकात जाल तुम्ही. त्या गवळणी बोलल्या नारदजी आमच्या पायाखालच्या मातीनं जर आमच्या कन्हैयाची डोकेदुखी राहत असेल ना तर आम्ही त्याच्यासाठी नरकात सुद्धा जायला तयार आहोत. हे समर्पण आहे. चाहे जैसे मुझे रख लो कुछ ना कहूँगा मैं, तेरा ही था
स्वतःचं सुख नाही, समोरच्याच्या सुखाचा विचार. दादा, तुमचा खेळ पूर्ण होत असेल तर मी विरोधी गटात उभं राहायला तयार आहे. तुम्ही सगळेजण माझ्याकडे लक्ष देताय असं गृहीत धरून मी बोलते. कान देऊन ऐका. कोणीतरी भरतजीला विचारलं, भरतजी, देवाच्या विरोधी गटात उभे आहात, पराभवाशिवाय दुसरं काही भेटणार नाही तुम्हाला, देव तुम्हाला. भरतजी बोलले, ऐका, देवाच्या गटात राहणाराला जे भेटणार नाही ना ते आम्हाला विरोधी गटवाल्याला मिळणार आहे. आणि काय भेटणार आहे म्हणजे देवाच्या गटातले प्रत्येक डावाला आमचं तोंड पाहतील, पण आम्ही विरोधी गटवाले प्रत्येक डावाला त्या परब्रह्माचं तोंड पाहू. याच्यापेक्षा मोठा लाभ कोणता आहे? आणि देवाचं तोंड पाहण्याचा फायदा, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. दृष्टांत फार लक्ष देऊन ऐकला तरच कळतो, मरळ नाही तर डोक्यावरून जाईल. हे खूप लक्ष देऊन ऐका. खेळ चालू झाला, चेंडूचा खेळ. भरतजी जोरात लाथ मारायचे, चेंडू जायचा रामरायापर्यंत, 2 हात दूर थांबायचा चेंडू. राम यायचे, हातात चेंडू उचलून घ्यायचे आणि भरताकडे फेकायचे. आलेल्या चेंडूला भरतजी जोरात लाथ मारायचे. मला माझ्या देवाचं प्रेम सांगायचंय, लक्ष देऊन ऐका. भरतजी जोरात चेंडू मारायचे पायानं, राम हातात उचलून घ्यायचे आणि फेकायचे. पुन्हा भरतजी पायानं चेंडू मारायचे. कोणीतरी बोललं, भरता, एवढ्या जोरात पायानं चेंडू मारताय, जिंकायचंय का तुम्हाला? देवाला हरवायचंय? तुम्हाला जिंकायचं एवढ्या जोरात चेंडू मारता? भरतजी बोलले, मला जिंकायचंय म्हणून मी चेंडूला जोरात लाथ मारत नाही. या चेंडूला जोरात लाथ मारून परब्रह्म राघवापर्यंत मी पाठवतोय. पण हे एवढं फुटक्या नशिबाचं आहे, देवाच्या जवळ जातं 2 हात दूर थांबतं. असतात काही असे, देवाच्या जवळ ढकलले तरी देवाच्या जवळ जात नाही, हातचा राखूनच राहतात, थोडेसे लांब राहतात. म्हणजे हे एवढं फुटक्या नशिबाचं आहे, देवाच्या जवळ जातं 2 हात दूर थांबतं. म्हणजे देवाच्या जवळ पाठवूनही देवापासून दूर राहतात, ते लाथाचेच मालक असतात. म्हणून मी याला लाथ मारतोय, हे जगाला सांगतोय की लाथाचे मालक आहे, देवाजवळ ढकलले तरी जात नाही. कथा कीर्तना तू किती सांगता, तो माळ घाला, संतांची सेवा करा, पंढरीची वारी करा, तरी काही लोकांना सुचतच नाही. सप्ताह चालू झाला की दरवाजे बंद करून झोपतात. मग लाथाचेच मालक आहेत. मग कोणीतरी बोललं, राघव, भरतजी जशी लाथ मारतायत मग तुम्ही पण लाथच मारा. राम म्हटले, नाही, मी लाथ मारणार नाही. म्हणे का? म्हणे माझा भरत संत आहे, संताच्या चरणाला स्पर्श करून जो माझ्याकडे येतो, भले तो माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकला, थकला, थांबला, तर मी त्याच्यापर्यंत चालत जातो, त्याला अलगत हातात उचलून घेतो. हाच माझ्या भगवंताचा प्रेमभाव आहे. यालाच म्हणायचं माझ्या विठोबाचा कैसा तर आईसा प्रेमभाव. की भगवान तिथे स्वतःचं देव पण बाजूला ठेवतोय आणि त्या भक्तावरती भरभरून कृपा करण्यासाठी देव स्वतः पुढे येतो. गुरुमदासजीचं उदाहरण आहे. गुरुमदास पैठण क्षेत्रावरनं पंढरपूर क्षेत्राला निघाले आणि लोटांगण घेत, हात नाही पाय नाही, लोटांगण घेत 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 लहुळ गावाच्या पुढे गेले. आता त्यांच्या लक्षात आलं, आता मी जाऊ शकत नाही. पण घरून निघाल्यापासून एकच ध्यास, पांडुरंगाची भेट घ्यायची. एकादशी समोर आहे, आता पंढरपूर गाठू शकत नाही, कंठाशी प्राण आलेले आहेत, अंगात त्राण राहिले नाही, पैठण सोडल्यापासून अन्नाचा कण पोटात गेलेला नाहीये, आता कंठातून आवाज सुद्धा बाहेर निघत नाही. एकच ध्यास, ही गातो माय बापा पंढरीच्या राया, ही गातो माय बापा पंढरीच्या छाले निघाले, रक्तबंबाळ झालेलं शरीर, कंठातून आवाज बाहेर पडत नाही. पंढरपूर डोळ्याला दिसत नाही. एकादशी तोंडावर आली. आता हा साधारण गुरुमदास जाऊ शकत नाही.
वारकऱ्यांची दिंडी निघाली. हो वारकरी बाबा, वारकरी चार दिशेला पाहताय, कोणी दिसत नाही. आणखी आवाज दिला, वारकरी बाबा खाली पहा, खाली तुमच्या पायाजवळ. धूळ मातीमध्ये माखलेला, रक्तबंबाळ झालेला, हातपाय नसलेला, कंठाशी प्राण आलेला तो पिंड, डोळ्यातले डबडबलेले अश्रू, ओठावरचा भाव, देवाला भेटण्याची पाहण्याची आर्तता. निरोप दिला. एकच विनंती, पैठण क्षेत्रावरनं निघालेला, हातपाय नसलेला हा कुर्मदास इथपर्यंत लोटांकन घेत आला. वारकरी बाबा आता जाऊ शकत नाही पंढरपूरला, देवाला माझा एक निरोप द्या. लहुळ गावाच्या बाजूला हातपाय नसलेला कुर्मदास पडलेला आहे, वाट पाहतोय तुमची. तुमचा सगळा सोहळा झाल्यानंतर वाटलं तर भेटायला या, तुमची वाट पाहतोय. वारकरी बाबा एकदा तुमचं दर्शन घ्या आणि एकदा या दीन कुर्मदासावरचं दर्शन. देवाला सांगा, एकदा खरं तर आपण भाविकासाठी पण टाळी वाजू सर्वजण. फार सुंदर. देवाला निरोप द्या माझा. भगवान परमात्मा सोहळा सोडून कुर्मदासाच्या भेटीसाठी लहुळ गावाला आले. हा भगवंताचा प्रेमभाव आहे, पण भक्ताची हाक तेवढी आर्त असली पाहिजे. माझ्या विठोबाचा कैसा आईसा प्रेमभाव. भगवान स्वतःच देव पण विसरतो. अर्जुनाचा गुरु झाला, पण त्या निमित्तानं तो कृष्ण म्हणते जगद्गुरु बनला. आपणची देव होय गुरु. भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो. अभंगाचं दुसरं चरण. पडिये देह बाबा पुरवी वादरा पडिये पुरवी वादरा
देहभाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो, भक्ताचं अंतकरण जाणतो देव. एवढ्या चरणावर विशेष आपण चिंतन करू, कारण वेळ आपली संपत आलेली आहे. आणि हे दुसरं चरण तुम्हाला समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण सांगते मी, की भगवान भक्ताचं अंतकरण कसं वाचतो. प्रसंग रामायणाशी जोडलेला आहे. रामरायानं रावण मारला आणि राम अयोध्येमध्ये आले. खूप लोक भेटायला आले. सासरवाडीचं पत्र आलं, राघव 4-2 दिवस आरामासाठी या. राम काय आताचा जावाई नव्हते. हॅलो, आलो 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 नाही हॅलो म्हणतायत ते. जावयाच्या संदर्भात एक म्हण आहे बा, दूर जवाई खुदा समान, गाव जवाई आधा और घर जवाई रिकामी जागा तुम्हीच भरा. मी काही बोलणार नाही आणि तुम्ही काही एकमेकाकडे पोट करू नका. तर कीर्तन झाल्यावर बोलू आपण आता. निलेश बाबा अजून मरायला काही कळालं नाही, ते आपल्यातल्या आपल्यातच ठेवा आपण. तर राम काही आताचा जावाई नव्हते. राम बोलले नाही नाही मी आत्ता चालून लगेच सासरवाडीला. पण सासरा सुद्धा तेवढा अधिकारी होता, विदेही राजा जनक. नाही राघव, मी सगळं समजून घेतो, तुम्ही फक्त 4 दिवसासाठी या. येताना सगळी वानर सेना घेऊन या. राम म्हटले बरं एखादं डोक्याला ताप. येताना मी येणं ठीक आहे, पण सगळी वानर सेना, ही वानरं काही माणसं थोडीच आहेत, कशी कशी सांभाळली मला माहिती आहे. नाही नाही म्हणे राघव, त्यांना पण घेऊन या. कुठून बातमी लीक झाली काय कुणास ठाऊक, बातम्याच कशा लीक होतात तेच कळत नाही. आणि सगळ्या वानरांना कळालं आपल्याला पण निमंत्रण होतं, पण राम आपल्याला नाही म्हणताय. सगळे वानर आले, भगवान हम भी आपका ससुराल देखना चाहते हैं, हमें आने दो भगवान, आम्हाला येऊ द्या देवा, आम्हाला तुमचे सासरवाडी पाहायचे. राम म्हणतात नाही नाही, तिकडे सासरवाडीत कॉलर टाईट राहिली पाहिजे, उगी नको मानहानी व्हायला तिकडे. नाही नाही म्हणे देवा, आम्ही काहीच करणार नाही, आम्हाला येऊ द्या. तरी राम नाही म्हणताय. मग त्यांनी वशिला लावला, बहुतेक वशिला तेव्हापासूनच आला असेल. त्यांनी वशिला लावला जामवंत काकाकडे, काका आम्हाला येऊ द्या ना, रामरायाची सासरवाडी पाहायची आम्हाला. काका बोलले अरे आपली वानराची जात, खोड्या करताल, झाडं तोडताल, कुणाच्या घरावर चढताल, तिथं जाऊन गोंधळ घालताल, आपल्या देवाची मानहानी नको व्हायला. काका आम्ही तुम्हाला शब्द देतो, आम्ही एकही गोष्ट आगाऊ करणार नाही. तुम्ही बसले की आम्ही बसणार, तुम्ही उठले की आम्ही उठणार, तुम्ही जे करताल तेच आम्ही करणार. काका बोलले मी विश्वास कसा ठेवू. म्हणे 2 दिवस आमची कवायत भरवा तुम्ही. शाळेतल्या पोरांचे नसते का कवायत, लेफ्ट राईट आगे मुड पीछे, आगे बड पीछे मुड, हे जे असतं ना ते 2 दिवस रोज प्रॅक्टिस. हात पुढे घ्या, सगळ्यांनी घेतले, बसा बसले, उठा उठले, स्टँड अप सिट डाऊन, हे सगळं चाललेलं. काका म्हटले अरे वानरातला हा गुण आपण पाहिलाच नाही आतापर्यंत, किती छान वानर आहे ती, जे आपण करू तेच करताय. काका तुम्ही बसले की आम्ही बसणार, तुम्ही उठले की आम्ही उठणार, एकही गोष्ट आम्ही तुम्हाला तुमच्या व्यतिरिक्त करणार नाही. मग काकानं रामरायाला सांगितलं देवा यांना घ्यायला काही हरकत नाही, तुम्ही निश्चिंत राहा. काका विचार करा, काहीच काळजी करू नका. जामवंत काकांनी शब्द दिला. रामाचा रथ पुढे, काकाचा पाठीमागे. काका पाठीमागे, सगळी वानरसेना काकाच्या पाठीमागे. एका हाताचा अंतर ठेवून निघाले. लेफ्ट राईट. काकाचा जो हात पुढे तोच सगळ्यांचा हात पुढे, जो पाय काका टाकतील तोच पाय सगळ्यांचा पुढे पडणार. काका शिंकले की शिंका नसताना सगळे शिंकणार. काका खोकलले की खोकला नसताना सुद्धा सगळे खोकलणार. काकाने कान खाजवला की खुजली नसताना सगळे कान खाजवणार. काकाने इकडे पाहिलं की सगळे इकडेच पाहणार, कारण नसताना सुद्धा. कारण जे काका करणार ते सगळी वानरं करणार. रामाला सोडून यांनाच पाहायला गर्दी झाली. काय वानर शिस्तीतली आहेत, अरे काय भारी वानर आहेत. आणि मग जनकपूरला रथ आला, जनकजी स्वागत आला.
जनकजी म्हणतात वा वा वा, असली शिस्तबद्ध सेना होती म्हणून तर माझ्या जावाईनं रावण मारला. राम म्हटले बरं आहे का, आता मी प्रताप केला तर कुणीकडेच गेला. आणि कौतुक वाणारांचं चाललंय. राम म्हणतात मनात ठीक आहे असू दे, यांचं का कौतुक होईना पण हे असेच व्यवस्थित सुखरूप वापस जावेत, इथं काही यांनी पराक्रम गाजवू नये असं मनात राम म्हणतात. मग रामाचे पाय धुतले, सगळ्या वानरांचे पाय धुतले, रामाला तिलक केला, सगळ्या वानरांना तिलक लावला, रामाची आरती ओवाळली, सगळ्या वानरांची आरती ओवाळली. त्यांना किती आनंद वाटत असेल, जिंदगीत पहिल्यांदा कोणीतरी त्यांना आरतीचं ताट ओवाळलंय. रामाला पाठ, सगळ्यांना बसायला पाठ, पात्र वाढली, पात्रच खाणारी जात. पण काकांनी सांगितलं हाताच्या घडी तोंडावर बोट, सगळे हाताच्या घडी तोंडावर बोट. खूप पदार्थ वाढले ताटाला. निसर्गात जेवढी फळं आहेत तेवढ्या फळांचे कटोरे भरले, समोर ठेवले. काकांनी ताटाला पाणी फिरवलं, जे काका करणार तेच हे करणार. सगळ्या वानरांनी ताटाला पाणी फिरवलं. जे लाईनशीर होते त्यांनी बरोबर फिरवलं, पण जे उलटे होते समोरून त्यांनी असं फिरवलं, पण फिरवलं ताटाला पाणी. आता जेवण चालू करा, जेवण आता सुरू होणार. काकांच्या लक्षातच नाही हे जेवण सुद्धा आपल्याकडेच पाहून करणार आहेत म्हणून. काकांना वाटलं आता काम संपलं आपलं. काका जेवायला चालू करणार. वानराची जात निसर्गतः फळांची आवड असते. काकांनी पहिला आंबा उचलला. सगळ्या वानरांच्या लक्षात आलं जेवणाची सुरुवात आंब्यापासून करायची आहे. काकांनी आंबा उचलला. काकांच्या डोक्यात एक आंबा दाबावा, कोय बाहेर काढावी आणि तोंडात सोडावी. पण योगायोग काकाच्या ताटाला कमी पिकलेला आंबा लागला होता. काकांनी दाबला तरी त्यातली कोय बाहेर निघच ना. काका म्हटले अरे ह्या कोयीची एवढी हिंमत, राम रावणाच्या युद्धात माझ्यासारखा योद्धा नव्हता आणि ही आंब्याच्या बाहेर निघत नाही, दाखवतोच हिला. दाबला आंबा, जसा आंबा दाबला कोय गेली उंच भर. काका म्हटले हिची एवढी हिंमत, तोंडात जायचं तर उंच जाते, पकडतो तुला. मारली छलांग. सगळ्या वानरांनी लक्षात घेतलं आंबा अशा पद्धतीनं खायचा आहे. कारण नसताना सगळ्यांनी आंब्यातल्या कोया उंच पाठवल्या आणि कोय पकडण्यासाठी उडी मारायला लागले. पण हे ह्याची कोय पकडतात, त्याची कोय पकडतात, त्याची कोय, हे ह्याच्या ताटात धडाम धुडूम धडाम धुडूम सगळा गोंधळ. एक जण आलं धडामकन काकाच्या ताटातच पडलं. मग काकाच्या लक्षात आलं इकडं एवढं रामायण पेटलं म्हणून. काका म्हणतात अरे थांबा थांबा, पण ऐकतंय कोण? सगळ्यांना ते कोय पकडण्याचा छंद लागलेला, कोणीही थांबना. राम लाजले, काकाकडे पाहतात. काका लाजले. भगवान त्यांची चूक नाही, नसता आंबा असा खायला गेलो तर बरं झालं असतं. हे माझ्याकडे पाहून यांनी प्रयोग केला, माझी चूक आहे. काका शांत झाले, खाली मान घातली. पण जनकजीनं पाहिलं आपला जावाई लाजला म्हणून. जनकजीनं राघवेंद्र सरकाराला जवळ घेतलं, हृदयाला लावलं, डोक्यावरनं हात फिरवला. राघव मनाला लागून घेऊ नका, द्या सोडून, मी समजून घेतो, मनाला लागून घेऊ नका. असं हृदयाला लावून राघवेंद्र सरकाराच्या डोक्यावरनं हात फिरवतायत. हे दृश्य पाहिलं जामवंत काकांनी. काका म्हणतात जनका काही भाग्यवान आहात तुम्ही, परब्रह्म हृदयाला लावून डोक्यावरनं हात फिरवताय. असं भाग्य मला मिळेल का? हे काकांच्या मनात आलं. बरं, आणि मनात आलं की देवानं वाचलं. पडिये देह भाव, भगवंतानं वाचलं. पण भगवान म्हणतात काका तुमची इच्छा पूर्ण करेल, पण आता नाही, पुढच्या जन्मात. कधी पुरवली वासना? द्वापार युगात सुद्धा जामवंत काका होते. राम अवतार कार्य संपलं, कृष्ण अवतार कार्य चालू झालं. कृष्ण रूपातलं, कृष्ण रूपात भगवान असताना भगवंतावर समंतक मण्याचा आळ आलेला होता आणि तो मणी शोधण्यासाठी भगवान गुफेमध्ये गेले जामवंत काकाच्या. 28 दिवस काकासोबत युद्ध केलं. जेव्हा हृदयावरचा छापा दिसला त्यावेळेला लक्षात आलं अरे हे तर आपलं आराध्य आहे. जामवंत काकांनी हातातलं शस्त्र टाकलं आणि हात जोडले. देवा हे कसलं रूप धारण केलं? भगवान परमात्मानं सांगितलं काका मी कृष्ण रूपात अवतार कार्य करतोय, समंतक मणी घेण्यासाठी आलोय, तो मणी मला द्या. त्या मण्यामुळे माझ्यावरती खूप मोठा आळ आलेला आहे. काका म्हटले देवा जीवही काढून दिला असता पण मणी देता येत नाही. म्हणे का? तो माझ्या मुलीला दिलेला आहे आणि मुलीला दिलेली वस्तू बापाला वापस घेता येत नाही, मणी मला देता येणार नाही. काका काही पण करा पण मणी मला द्या. देवा एक मार्ग आहे.
माझी मुलगी पत्नी म्हणून स्वीकारा. जामवंती तिचं नाव. अस्वलाची मुलगी अस्वलासारखी दिसणार ना, तिला पत्नी म्हणून स्वीकारा. तिला तुम्ही पत्नी स्वीकारलं की त्याच्या सगळ्या वस्तू तुमच्या होतील. काहीच मार्ग नव्हता, पर्यायच नव्हता काही. आणि भगवान परमात्माला जामवंतीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा लागला. मणी जामवंती सगळ्यांना घेऊन निघाले, पण ज्यानं मुलगी दिली, मणी दिला, त्याचं किमान दर्शन तरी घ्यावं. सासरा या नात्यानं जावाई आहे, जावयानं सासऱ्याचं त्या क्षणाला कसेनं दर्शन घ्यावं. भगवान खाली झुकणार, काकांनी उचललं आणि हृदयाला लावलं. आणि तसंच हृदयाला लावून तशाच्या तसंच गोंजारताय जसं जनकजी गोंजारत होते. आता म्हणा, पडिये देह भाव पुरवी वासना आणि अंती ते आपणा पाशी न्यावे. भगवान जर एखाद्या अस्वलाची इच्छा पूर्ण करतो तर आपण चालती बोलती माणसं आहोत, आपली इच्छा का पूर्ण करणार नाहीत? पण त्याच्यासाठी त्या अस्वला एवढा शुद्ध भाव आपला असणं फार गरजेचं आहे. दृष्टांत तर इथे संपलाय, पण याच्यातली आणखी गंमत सांगते. भगवान जामवंतीला घेऊन गेले द्वारकेला. जाताना सांगितलं, महलात गेल्यानंतर मी उजवीकडे जाईल, तू डावेकडच्या खोलीत जा, आतमध्ये जाऊन बस. जोपर्यंत मी आवाज देत नाही तोपर्यंत दरवाजा उघडू नको. जामवंती गेली, त्या खोलीत जाऊन बसली. रुक्मिणी आई साहेबाला कळालं भगवान आले, पण कोणीतरी सोबत आले आणि डावीकडे गेलंय. रुक्मिणी आई साहेब दरवाजा वाजवायला लागल्या, कोण आहे, दार उघडा. दरवाजाच उघडला नाही. वैतागून रुक्मिणी माता कृष्ण भगवंताकडे आले. म्हणे, भगवान किती दिवस झाले तुम्ही आला नाहीत, किती दिवसानंतर आलात? हो रुक्माई, प्रसंगच तेवढा कठीण होता. हो म्हणे, आणला? हो म्हणे, आणला ना. रुक्माई म्हणतात, देवा तुमच्यासोबत कोणीतरी आलंय वाटतं. हो, एक जण आलेलं आहे. स्त्री आहे का पुरुष आहे? रुक्माई, तुला काय वाटतंय? मला तर वाटतं स्त्रीच आहे. बांगड्याचा आवाज येत होता. हो मग स्त्रीच आहे. जवळच्या नात्यातली आहे का लांबची आहे? तुला काय वाटतं रुक्मिणी? मला तर वाटतं जवळचंच नातं असेल. मग तसंच समज. देवा काही माझी सवत वगैरे तर आणली नाही? रुक्माई, तुला काय वाटतंय? मला तर वाटतं तसंच काहीतरी असेल. मग तसंच समज. देवा असं कोड्यात बोलू नका, नेमकं काय आहे प्रकरण ते मला सांगा. काही नाही म्हणे, पत्नी आणली मी जामवंती. हो मी अगोदर गेले, दरवाजा वाजवत होते, ते दरवाजाच उघडत नव्हती. एवढी काय सुंदरी लागून गेली, एवढी अप्सरा आहे का ती? भगवान म्हणतात, रुक्माई ती एवढी सुंदर आहे, ती एवढी सुंदर आहे, तिच्यासारखी जगात सुंदरी दुसरी कोणतीच नाही, ती एवढी सुंदर आहे. रुक्माई म्हणतात, माझ्या एवढी सुंदर? रुक्माई ती खूपच सुंदर आहे, माझ्यासारखी सुंदर, खूपच सुंदर. देवा मी शाप देते, तिचं सौंदर्य कमी कमी होईल आणि ती माझ्या एवढी सुंदर होईल. भगवान म्हटले, काम ओके झालं, चला आता दाखवतो तुम्हाला. आता दरवाजा वाजवला भगवंतानं. जामवंती दार उघड. देवाचा आवाज आला. जामवंतीचं अस्वलाचं रूप संपलेलं होतं आणि जामवंती रुक्माई सारखी सुंदर बनलेली होते. हा दृष्टांत तुम्हाला आगाव सांगितला मी, जोडून आहे म्हणून. माझा भाव एवढाच आहे, पडिये देह भाव पुरवी वासना आणि अंती ते आपणा पाशी न्यावे. भक्ती करणाऱ्या माणसानं भयभीत राहायचं नाही, कारण साऱ्या जगानं आपले साथ सोडू द्या, जगाचा बाप आपल्या सोबत असतो, पण त्या भक्तीवर आपला विश्वास असला पाहिजे. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवारया. देव भेटणं दुर्लभ आहे, पण भक्तासाठी फार सहज आहे. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, पण वाट दावी करी धरोनिया. नाही विश्वास तुम्हाला आमच्यावर, तुका म्हणे नाही विश्वास जामणी, आणि पहावे पुराणी विचारुणी. विठोबा रखुमाई, हरि
प्रवास केला, वेळेची मर्यादा लक्षात घेता मी इथे थांबते. नियोजित वेळेपेक्षा 5-7 मिनटं तुमची जास्त घेतली. वयस्कर माणसं आहेत, कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल, क्षमा असावी. 1 मिनिट माझ्यासाठी द्या. तर त्या येणाऱ्या 25 नोव्हेंबरला 21 ते 25 आपण मंदिराचा कलशारोहणाचा खूप मोठा भव्य कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचं नियोजन चालू झालेलं आहे. त्या संदर्भात त्रिस्तर पत्रिका पांगरीला येईलच. पण आताच आता भेट झाली आपली, तर या कीर्तनाच्या माध्यमातून मरळकर आणि आपणाला सर्वांनाही 21 ते 25 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देते. मग अशी आलेली कोपरगावची मंडळी, लोंढे आप्पा वगैरे सगळे कोल्हे साहेबांची जी मंडळी आलेली होती, सगळा ग्रुप त्यांचा, तर ते त्या कामासंदर्भात पण आमची चर्चा होती. त्या कारणानेही ते आलेले होते. तर 21 ते 25 नोव्हेंबर या दरम्यान भव्य असा मोठा सोहळा कलशारोहणाचा चकलंबा या गावी होणार आहे. मरळकरांना सांगेन मी, पांगरेकरांना माहिती आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात चकलंबा नावाचं आमचं गाव आहे. त्या गावामध्ये 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचं संजीवन समाधीस्थान, ज्ञानोबाऱ्यांसारखी संजीवन समाधी. तर त्या समाधीची सेवा परंपरेनं चालत आलेली आहे. जुनं देवस्थान आहे, त्याच्या जीर्णोद्धाराचं काम 2018 पासून करतोय. सुंदर मंदिर उभं राहिलं, भरपूर काही काम झालं. 2-3 कोटीचं बांधकाम आहे ते. कुठली राजकीय शासकीय मदत नाहीये. लोकवर्गणीतून, लोकांच्या मदतीतून जे काही प्राप्त होतं, कथा कीर्तनातून जे काही आपल्याकडे शिल्लक राहतं, त्याच्यातून देवस्थानचं बांधकाम करत आहोत. महाराष्ट्रभरात जिथे कथा कीर्तनाला जातो आम्ही, तिथे लोकांना संस्थेबद्दल, देवस्थानबद्दल माहिती सांगतो. पवित्र मनाची लोक या पवित्र कार्यासाठी आम्हाला मदत करतात. फकीर आहोत आम्ही, अंगाला राख लावून फिरतोय. आमची झोळी तुमच्यामध्ये फिरते. त्या झोळीमध्ये जे काही आम्हाला दान मिळतं, त्याच्यातून कल्याण स्वामी संस्थांचं जीर्णोद्धाराचं पवित्र कार्य करत आहोत. अजूनही काही काम पूर्ण झालेलं नाही त्या, कारण खूप मोठं काम आहे ते. काही ना काही निघतच राहतं एक 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 करत. तर ते काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे. काम चालूच आहे. पण येणाऱ्या 25 नोव्हेंबरला कलशारोहणाचा भव्य सोहळा आहे. तर कुठेतरी त्या बांधकामामध्ये मरळकरांचं एका विटेचंही का असे ना योगदान लागावं, असं प्रत्येकानं ठरवा. ताई, एवढा मोठा सोहळा करणार आहात, एवढं सुंदर संस्थान आहे, त्या संस्थानला आमचीही एक वीट लागू द्या. या पवित्र भावनेनं तुम्ही सर्वांनी मदत करावी ही आस आहे. मला तुम्ही पाहता बऱ्यापैकी लोकांना माझ्याबद्दल, कामाबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. तर काही लोकांना असं वाटतंय, एवढं काम करतात ताई, तुमच्या त्या पवित्र कार्याबद्दल आम्हाला माहिती आहे, आम्हाला छोटीशी मदत तुम्हाला करायची, तुमची मदत आम्ही स्वीकारू. पैसे कुठे खर्च होत नाहीत, पण जी लोक चांगल्या कामासाठी स्वतःला वाहून घेतात, त्या पवित्र कार्यासाठी आपण नेहमीच सजग राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. आपल्या मदतीचा हात तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. मुलींना कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक सुंदर पद्धतीने बनवणं, घडवणं हे सेवा कार्य चालू आहे. आपल्या भागातल्या भरपूर मुली चकलंबा या गावी शिकण्यासाठी आहेत. आता आपली पांचाळ्याची योगिनी माळोदे नावाची मुलगी आहेत, आता एवढी सुंदर कीर्तन करायला लागली. ते मागच्या वर्षापासून आहे. मुलगी स्वतः पण खूपच समजदार आहे, ते खूप जबाबदार आहे, स्वतःचा अभ्यास करते आणि संस्थेची सेवा पण करायला मला मदत करते. एवढी गुणवान आहे ती. तर ती मुलगी आपल्या भागात कीर्तनकार बनली. भविष्यात तिचं कधी कीर्तन जर मरळमध्ये तुम्ही ठेवलं, तिचं कीर्तन ऐकून तर म्हणजे माणसाला खूप आनंद वाटतो, एवढं सुंदर बोलते ती. तर तुम्हाला वाटेल बाई कुठे शिकली तू, तर ती सांगेल मी चकलंब्याला सोनाली दीदींच्याकडे शिकले. तर तेव्हा तुमच्या मनाला आनंद वाटेल की त्या संस्थांच्या उभारणीमध्ये आमची एक वीट आहे म्हणून. मग ते पुण्य तुम्ही तुमच्या पदरी घ्यावं, याच्यासाठी त्या पवित्र कार्यास आम्हाला सहकार्य करावं ही विनंती आहे. परत मरळमध्ये माझं कधी येणं होईल का नाही होणार हे काही मला माहिती नाही यांना, पण आज मी तुमच्या समोर आहे. त्या भव्य सोहळ्यासाठी, त्या पवित्र कार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी भरभरून सहकार्य करावं. पांगरीकरांचं खूप मोठं योगदान कल्याण स्वामी संस्थांच्या उभारणीमध्ये आहे. ही माणसं समोर आहेत म्हणून मला यांचं कौतुक नाही करायचं, सत्य तुम्हाला सांगायचं. मरळकर मंडळीला कोरोनाच्या काळामध्ये 40 पोते धान्य देवस्थानला पांगरी गावानं पाठवलेलं आहे कोरोनाच्या काळात.
अशी एरवी मदत. खूप मोठं योगदान पांगरीकरांचं आहे. खूप मोठं कथेचं नियोजन गावकऱ्यांनी केलं होतं. म्हणजे खूप वेळा मला सांगायचं एवढंच आहे की कल्याण समेत संस्थांच्या उभारणीमध्ये महाराष्ट्रात जिथे जिथे मी गेले ना त्या त्या गावचा रुपया का असे ना आहे. खरं तर संपर्कात अशी माणसं आहेत, एकच माणूस सगळ्या देवस्थानचं बांधकाम करून देईल, पण त्यात आनंद नसतो, त्यात बांधिलकी असते, काहीतरी दबेल असा दबलेला भाव असतो. कुणा सगळ्यांना वाटावं त्या संस्थांमध्ये आमचा रुपया आहे आणि तो आशीर्वाद आपल्याही पदरी यावा, आपल्याही गावागावापर्यंत पोहोचावा. या भावनेनं एकाचीच मदत न घेता जसा कृष्ण भगवंतानं कुणाची दही कुणाची लाही कुणाची भाकरी मिरची, तसं कुणाचा रुपया, कुणाचे 10 रुपये, कुणाचे 1000 रुपये, कुणाचे लाख रुपये, अशी सगळ्यांची मदत घेऊन संस्थान उभं करत आहोत. तुम्हाला विनंती आहे या पवित्र कार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. जे दाते पवित्र मनानं मदत करतील, कीर्तन झाल्यानंतर परिस्थिती अनुसार त्यांचं नाव पुकारण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम देते. चिंतामण बाबा, आपल्यालाही निमंत्रण आहे, तसं तर फोन येईल, पत्रिका येईल, घुगे बाबा सगळ्यांना निमंत्रण असणार आहे. खूप सुंदर सोहळा असणार आहे, खूप छान सोहळा. तर त्याची आतापासून तयारी आहे आमची. पुन्हा एकदा त्या कार्यासाठी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण. वाणीला विराम. ज्ञानेश्वर महाराज